नमस्कार दोस्तों, मैं विलास उरकुड़े फिर आपका स्वागत करता हूं एक बार आपके अपने पसंदीदा वेब न्यूज़ चैनल सुप्रीम पावर पर। अपने आसपास की खबरों से जुड़े रहने के लिए अभी हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें। तो चलिए शुरुआत करते हैं आज की कुछ मुख्य खबरों से। खबर महाराष्ट्र के वाशिम जिले से। मेरा मुद्दा जिले का विकास होना चाहिए, इसलिए मैं काम करता हूँ। महाराष्ट्र के वाशिम में आने वाले लोकसभा चुनाव की तैयारी जोरों शोरों से चल रही। ऐसे में सांसद के टिकट के लिए भी कई सत्ता पक्ष अपने अपने उम्मीदवार के लिए जोर लगा रहे हैं। ऐसे में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी वाशिम जिले के लोकप्रिय नेता चंद्रकांत पाटिल, इनका नाम सामने आते नजर आ रहा। आइए जानते हैं पूरा मामला, पूरी खबर सुप्रीम पावर न्यूज पर। सुप्रीम पावर न्यूज के लिए दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। अध्यक्ष होण्याची संधी मिळाली। ती संधी मिळत असताना काम करत असताना कोरोना आला। मधल्या काळात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आणि ओबीसीच्या निर्णयामुळे माझं पद सुद्धा गेलं। पण ते पद गेल्यानंतर सुद्धा एक 7-8 महिने मी घरी राहिलो। नंतर परत लोकांनी मला निवडून दिलं आणि परत मी अविरोध परत अध्यक्ष झालो। ही सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे। त्याच्यानंतर माझी 2.5 वर्षाची टर्म संपल्यानंतर परत सर्वसाधारणचं रोस्टर निघाला आणि त्या रोस्टरमध्ये परत सगळ्या पक्षातल्या सगळ्या नेत्यांनी जिल्ह्यातल्या मला परत तिसऱ्यांदा या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होण्याचा अविरोध होण्याची संधी दिली। म्हणून मी माझ्या जिल्ह्यातील सगळ्या पक्षातील सगळ्या लोकांचा नेहमी आभार व्यक्त करतो। माझा एकच आहे की या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, ही माझं ध्येय धरून मी काम करतो। मी जिल्हा परिषदेचा सभापती सुरुवातीला झालो, त्यावेळेस शिक्षण आरोग्य सभापती म्हणून काम करत असताना महिलांच्या प्रसूती जी आहे ती इन्स्टिट्यूशनल व्हावी, ते दवाखान्यात व्हावे म्हणून हा प्रयत्न मी केला। ग्रामीण भागातले दवाखाने उपकेंद्र याला अधिकच बळकटी करण्याचं काम केलं आणि आरोग्य विभागाच्या मोठ्या प्रमाणातल्या योजना मी राबवल्यात। एवढंच नव्हे तर की NRHMच्या माध्यमातून आणि सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून जे मुलांचं आरोग्य तपासणी होते आणि त्यांना जे उपचार द्यायचे असते त्याच्यामध्ये माझ्या काळामध्ये मला अभिमानानं सांगायचं वाटतं की 450च्या जवळपास लोकांचे ऑपरेशन वेगवेगळ्या माध्यमातून मी करून घेतले आणि त्याचा मला विश्वास त्याच्यामध्ये निर्माण झाला। त्याच्यानंतर जिल्हा परिषदेचं उत्पन्न कसं वाढवता येईल हा प्रयत्न केला। जिल्हा परिषदेचं बजेट माझं 3 कोटी रुपयाचं होतं, आता मी बजेट ते 12 कोटी रुपयापर्यंत नेलं। हे सुद्धा एक महत्त्वाचं काम केलं आणि आता जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जलसंधारणाचं काम। माझा जिल्हा हा गोदावरी आणि तापी खोऱ्याच्या उगम स्थानावरचा जिल्हा असल्यामुळे मोठ्या नद्या येथे नाहीत। 18 नद्याचा उगम माझ्या जिल्ह्यामध्ये होतो आणि त्या नद्यावरती मोठे प्रकल्प होऊ शकत नाही, पण जलसंधारणाचं मोठं काम करून आणि जे प्रकल्प 1972 पासून बांधले गेले होते त्याचं खोलीकरण, त्याचं मेंटेनन्स होत नव्हतं, त्याच्यामुळे इरिगेशन त्याच्यावर होत नव्हतं, ते इरिगेशन व्हावं हा प्रयत्न जलसंधारणाच्या माध्यमातून केला। यासाठी मला अजयदादांनी मोठ्या प्रमाणामध्ये साथ दिली। या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराज देसाईंनी खूप मोठ्या प्रमाणात मदत केली आणि आज जिल्ह्यामध्ये जवळपास मोठे प्रकल्प, जे छोटे छोटे प्रकल्पाला गती देऊन त्याच्यातून जे गाळ काढणे असेल, त्याची दुरुस्ती असेल काम करून जलसंधारणाचं काम केलं, इरिगेशनचं काम वाढवलं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जिल्ह्यातले जे काही पाझर तलाव होते त्या पाझर तलावाचं साठवण तलावात रूपांतर करून त्याच्यामध्ये इरिगेशन सिस्टम वाढवण्यासाठी काम केलं। हा विषय दादाला जेव्हा दाखवला तर दादाला ते पटलं आणि महाराष्ट्रातल्या 4 आकांक्षित जिल्ह्यामध्ये हा वाशिम पॅटर्न राबवा ह्या सूचना विधान भवनामध्ये अर्थसंकल्पाच्या बजेटमध्ये दादांनी त्यांच्या भाषणामध्ये केला। हा माझा अभिमान आहे। म्हणजे माझ्या महिला भगिनीच्या डोक्यावरची पाण्याची घागर उतरली पाहिजे म्हणून जलजीवन मिशनला जास्त प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय मी घेतला। मागासवर्गीय जे लोक आहेत त्यांच्या वाडी तांड्यापर्यंत रस्ता असेल, त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी असेल, ह्यावरती माझं प्राधान्य आहे। तिसरा महत्त्वाचं म्हणजे जे पंतप्रधान आवास, मोदी आवास योजना असेल, प्रत्येक लहान कुटुंबाला त्याचा निवारा असला पाहिजे यासाठीचा प्रयत्न मी करतोय। याचबरोबर माझ्या या जिल्ह्यातल्या जे रोजगार कसा निर्मिती करता येईल, स्वयंरोजगार कसा वाढवता येईल हा मी प्रयत्न करतोय। त्यासाठी लॉजिस्टिक पार्कसाठी नितीन गडकरी साहेबांकडे आम्ही विचार केला, त्यासाठीचा प्रयत्न करतो। खरं तर हा जिल्हा औद्योगिक जिल्हा नाही, हा शेतीवरचा जिल्हा आहे आणि म्हणून शेतीचं उत्पन्न वाढलं पाहिजे हा आणि शेतीवरचे उद्योग उभे झाले पाहिजे हा माझा नेहमीचा प्रयत्न। राष्ट्रवादी पक्ष या संदर्भामध्ये एवढंच म्हणतो की मी पवार कुटुंबियांशी बांधील आहे। पवार कुटुंबियांनी माझ्या परिवारावरती माझ्यावरती खूप मोठं प्रेम आहे, त्यांचा आधार मला राजकारणामध्ये नेहमी राहिला। त्यांचा आदर्श आणि दादांचा आदर्श घेऊन मी राजकारणामध्ये आलो आणि दादांच्या आदर्शामुळे मी राजकारणात असल्यामुळे मी आज दादांसोबत आहे आणि जे काही चिन्ह मिळालं तो त्या विषयावर मी फार काही बोलणार नाही, तो निवडणूक आयोगाचा विषय आहे। पण दादांनी या जिल्ह्यासाठी मोठं काहीतरी निर्णय घेतला, विकासाचा निर्णय घेतला म्हणून आम्ही दादांच्या सोबत या जिल्ह्यातले सगळ्यात जास्त लोक राष्ट्रवादीचे दादांसोबत आहेत, हे मला अभिमानानं सांगायचं।
नाही याला जोडून एक प्रश्न माझा तोच आहे. लोकसभाचा बिगुल वाजलेला आहे. पहिला टप्पा 11 एप्रिलपासून सुरू होणार आहे आणि काही दिवसातच नाव जाहीर होणार आहे. कसं वाटतंय? नाही, हे बघा, मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना, या वाशिम जिल्ह्यामध्ये काम करत असताना लोकसभेची निवडणूक लढावी अशी माझ्या नेत्यांची माझ्याकडे इच्छा होती आणि दादांच्या इच्छेनुसार मी लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाट्याला जर हा मतदारसंघ आला तर निश्चितपणानं दादाकडे हा उमेदवारी मागण्यासाठीचा मी प्रयत्न करेन आणि निश्चितपणानं मला उमेदवारी देतील असा माझा विश्वास आहे. माझ्या विकासाच्या कामावरती मला उमेदवारी मिळेल हाच माझा विश्वास आहे. कुठेतरी अगोदर महाआघाडी सरकार, आता महायुती, कुठेतरी तिकीटकरिता तुटातूट होण्याची शक्यता वाटते का? नाही, मला त्याच्याबद्दल काही मी सांगणार नाही, पण मी फक्त दादांच्या वाट्याला जर मतदारसंघाला तर मी उमेदवारीसाठी दावेदारी करेन एवढंच मी सांगतो. ट्रिपल इंजन सरकार आहे. आता ट्रिपल इंजन सरकार सर्व सोबत चालणार आहे. समोर आणखी कसं काय होणार आहे आपल्याला काय वाटतंय? नाही, मला असं मला विश्वास आहे. दादा असतील, फडणवीस साहेब असतील आणि एकनाथ शिंदे साहेब एक चांगल्या पद्धतीचं महाराष्ट्राला एका विकासाची दिशा देण्याचं सरकार म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये पाहतोय. मी महाविकास आघाडीचं सरकार पण बघितलंय, महायुतीचं सरकार म्हणून बघतोय, देवेंद्र भाऊचं या अगोदरचं सरकार युतीचं सरकार सुद्धा बघितलं. विकासाला चालना देणारे 3 नेते जर एकत्र आले तर निश्चितपणानं या महाराष्ट्राचा जे काही अर्थव्यवस्था $1 मिलियन झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा विश्वास आहे. याच्यामध्ये एकच माझं म्हणायचं की नवीन चेहरे जे येतील त्यांना विकासाची एक ध्यास असणारा चेहरा असणार आहे. मी असेल, अजून माझ्यासोबत अधिक महाराष्ट्रातले असतील, देशातले असतील जे युवक पुढे येत आहेत राजकारणामध्ये, त्यांना आपल्या देशाचा, आपल्या राज्याचा, आपल्या जिल्ह्याचा कसा विकास होईल हा निश्चितपणे तो विषय घेऊन पुढे येणारा युवक असेल हा माझा विश्वास आहे. चॅनलच्या माध्यमातून की मला जर या लोकसभा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढण्याची संधी दिली आणि लोकांनी जर मला इथं लोकसभेमध्ये पाठवलं तर या जिल्ह्याचा जो मागासपणा आहे तो दूर करण्याचा प्रयत्न करेल. यवतमाळ जिल्ह्याच्या संदर्भामध्ये सांगायचं की आदिवासी हा बहुबल जिल्हा आहे. त्या बहुबल आदिवासी मंडळींना, आदिवासी लोकांसाठी, आदिवासी वस्तीसाठी जे काही प्रयत्न करायचे असतील, ज्या शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना विशेष प्रवास कसा आणतील हा प्रयत्न माझा आहे.